स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सेवानिवृत्त स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना नियमित नियुक्ती वेतन द्या, भाजपा ज्येष्ठ आघाडीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। सेवानिवृत्त स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना नियमित नियुक्तीप्रमाणे वेतन व इतर लाभ देण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले। अनेक कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ प्रामाणिक सेवा बजावून सेवानिवृत्तीनंतर त्यांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नाहीत, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कठीण होत आहे। नियमित वेतन व सुविधा देणे अत्यावश्यक आहे। दरम्यान त्यांना वेळेवर वेतन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली असून अन्यथा भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ आघाडीतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला असून त्या संदर्भात आज निवेदन देखील सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी सेवानिवृत्त स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा आमचा मुख्य विषय आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन देतोय। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जी आहेत त्या ठिकाणी नियमित वेतन होत नाही। कधी 10 तारीख, कधी 15 तारीख। आता धुळे महानगरपालिकेचं मार्च महिन्याचा पगार बाकी, तर अशा सर्व समस्या घेऊन आम्ही निवेदन या ठिकाणी द्यायला आलेलो आहे। जिल्हा परिषद असो, महानगरपालिका, नगरपालिका या सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती आहे। तर या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो निधी आहे तो वेळेवर पाठवला म्हणजे पगार होतील, कारण नेमकं कारण सांगता येईल, शासनाकडून ग्रँट आलेले नाही। तर या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतो आहे, ते आमचं निवेदन मुख्यमंत्री साहेबांकडे पाठवतील।